नमस्कार सगळ्यांना. चला, काल काय बघत होतो आपण, सांगा फटाफट. चलो, कोण कोणाला कंपाऊंड आठवतंय? कंपाऊंड कंजंक्शन. हा, कंजंक्शन नंतर आपण इंटरजेक्शन बघितलं ना काल. काय कंपाऊंड कंजंक्शन तर झालंच, पण त्यानंतर इंटरजेक्शन बघितलं की नाही आपण? वाव. हा, इंटरजेक्शन. ऑसम, ग्रेट, ओ माय गॉड. नाही बघितला? हो, प्रायमरी, सेकंडरी, इमोटिव्ह, मग वोलाटिव्ह, हा, कॉग्निटिव्ह, सांगा सांगा रिफ्लेक्टिव्ह. सांगा. राईट राईट राईट, बघितले ना आपण हे. हो हा? हो, बिलकुल. मग तुम्ही तर डायरेक्ट कंजंक्शन म्हणजे एक पाऊल अजून मागे. हा नाही पेज. चला, मला वाटतं कळलंय सगळ्यांना. ते कळलंय की नाही मला सांगा एकदा, मला कळलंय की नाही तुम्हाला ते? हो सर. समजलं की नाही? पण नाऊन बघितलं, प्रोनाऊन बघितलं, ऍडजेक्टिव्ह बघितलं, वर्ब बघितलं, राईट? ऍडवर्ब बघितलं, प्रपोजिशन बघितलं, कंजंक्शन बघितलं, इंटरजेक्शन पण बघितलं ना सगळं? यस सर. चला, आज पुढे जाऊयात आपण. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघू आपण, है ना? जे जे काही विचारलं जाऊ शकतं ते सगळं बघायचं आपल्याला. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ऍक्च्युअली तुम्हाला हे माहित असणार, पण तू माहित असलं तरी पण आपल्याला बघायचंच आहे, तो आपला भाग घ्यायचा ना. जे जे सोपं आहे, जे जे तुम्हाला येत आहे, तिथून आपण थोडंसं फास्ट गेलं तरी काही फरक पडत नाही. जे ते कळत नाहीये, जे समजत नाहीये, तिथे आपण थोडासा वेळ घेणारच आहोत, राईट? चला, सांगा कोणकोणते टाइप्स असतात सेंटेन्सचे, वाक्याचे प्रकार. सिंपल सेंटेन्स. बर, वाक्याचे प्रकार दोन प्रकारे पडतात ना. म्हणजे वाक्याचे प्रकार सुद्धा कसे दोन प्रकारे प्रकार पडतात. समजतं मी काय म्हणतोय? म्हणजे सेंटेन्सेस आर क्लासिफाईड बाय व्हेरियस टाइप्स. हा, वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे एक जो प्रकार आहे त्याचा त्याचा अर्थ काय होतो त्याच्यावर, म्हणजे फ्रॉम मिनिंग. आणि दुसरा जो होतो त्याच्यात क्लॉजेस किती आहेत त्याच्यावर. म्हणजे ज्याला तुम्ही सिंपल कंपाऊंड वगैरे म्हणता ना आता काहीतरी ना, तो कुठून गेला, त्याच्यामध्ये किती सेंटेन्सेस आहेत, किती क्लॉजेस आहेत, त्याच्यावर ते डिपेंड करणार. आणि सगळ्यात मूळ म्हणजे एखादं वाक्य साधं वाक्य आहे का प्रश्न विचारलाय, हे पण प्रकारच आहे ना वाक्याचे, का नाही आहे? बोला. हो सर. मग आपण सरळ साधारणपणे वाक्याचे जे टाइप्स आहेत ते कशावरून ठरवतो? सगळ्यात पहिल्यांदा फंक्शन वरून. त्याच्या फंक्शन वरून की ते काय फंक्शन करते ते वाक्य, त्याच्यावरून. हा, बाय फंक्शन इथे लिहू शकता तुम्ही, बाय फंक्शन. किंवा मिनिंग, काय मिनिंग कॅरी करताय ते सेंटेन्स. हा, त्याच्यावरून चार प्रकार पडतात वाक्याचे. पहिलं कोणतं वाक्य? साधं वाक्य. साध्या वाक्याला काय म्हणतो आपण? बोला चला फटाफट. सिंपल सेंटेन्स. बोला बोला. सिंपल सेंटेन्स. सरळ वाक्य असतं की नाही, एक साधं SVO पॅटर्न वालं, आय लाईक दिस, आय गो टू स्कूल, वाक्य असतं की नाही असं? हो. सिंपल सेंटेन्स. बोला ना. बोललं नाही तर मला कसं कळणार? असतं ना. त्याला सिंपल तुम्ही त्याला तुम्ही काय म्हणता इंग्लिश मध्ये? सिंपल सेंटेन्स. अरे, मी परत तेच सांगितलं ना. वाक्याचे दोन भाग पडले म्हणजे दोन प्रकारे त्याचे बघतात. एक त्याच्यामध्ये किती सेंटेन्स, किती क्लॉजेस आहेत त्याच्यावरून, एक नंबर ऑफ क्लॉजेस वरून. हा, आणि एक मिनिंग वरून. तुम्हाला जे सिंपल वाटतं ना त्याला इकडे टाकू आपण, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. बरोबर, राईट का? येस. हा एक वेगळा अध्याय आहे, वेगळं चॅप्टर. इकडे दुसरे चार प्रकार तुम्ही अभ्यासले का नाही कधी लहानपणी? एक्सक्लेमेटरी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, सर, इम्पेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह. नाही. हा डिक्लेरेटिव्ह. हा, बोला ना ते. काय रे तुम्ही? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स याला तुम्ही कोणतं म्हणता आणखी? बोला. ऍसर्टिव्ह सेंटेन्स कधी अभ्यास केलाय की नाही याचा? केला सर. बोला ना मग. अरे काय तुम्ही फटफट बोलायचं ना. तो माहित नसलं ते सांगा. माहित नाही हो ते काय म्हणता, मला माहित नाही. पहिलं वाक्य कोणतं असतं? डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह इम्परेटिव्ह. म्हणजे कोण? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. बरोबर, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये कोणतं म्हणतो? साधं वाक्य. क्लिअर का? अरे बाकीच्यांनी बोला. हो सर. सूरज, यस सर. हेमंत, यस सर. बोला ना. हो हो सर. साधं वाक्य आहे की नाही? हो बिलकुल.
दुसरं आज्ञार्थी वाक्य असतं की नाही ज्याच्यामध्ये आज्ञा केलेली असते. इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग तुम्ही बोलत नाही यार. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्याला तुम्ही काय म्हणता? कमांड वाला सेंटेन्स ना. आज्ञार्थी येस वाक्य. सर. काय काय असतं याच्यामध्ये? कमांड असते, रिक्वेस्ट असते, सजेस्ट असते ना. हो त्याला तुम्ही काय म्हणता मराठीतून? आज्ञार्थी वाक्य, बरोबर ना. हो सर. हो सर. बोला बोला बोला. जर बोलले तर पटपट पुढे जाता येईल, समजून घेता येईल. Yes, sir. तिसरं कोणतं असतं सांगा? इंट्रोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह म्हणजे कोणतं? प्रश्नार्थक. याच्यात तुम्ही क्वेश्चन विचारता, बरोबर. हो. चौथं कोणतं असतं सांगा? एक्सक्लामेटरी. शाबास. असं बोला ना रे बाकीच्यांनी पण. काय तुम्ही आहे? एक्सक्लेमेटरी. त्याला काल कोणता शब्द आपण बघितला होता, आठवतंय का? काल एक्सक्लेमेटरीलाच 8वं पार्ट ऑफ स्पीच कोणतं बघितलं होतं आपण? इंटरजेक्शन. हा, करेक्ट. हा, एक्सक्लेमेटरी म्हणजेच इंटरजेक्शन असलेलं सेंटेन्स. ओके. हो. मग इंटरजेक्टिव्ह असं म्हणू शकता तुम्ही त्याला. कधी कधी नाव बदलून विचारतात, नाव बदलून देतात, मग आपली जमलिंग होते ना, आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळेला. मग होतं की नाही हो. असं? हो. येस सर. येस सर. मग लिहा पटपट पटपट. चला लिहिली आपल्याला सर. पुसायचं आहे. मग परत लिहिली. यांची कुंडली मांडू एकदा छान. घालून बरोबर. झाले लिहून सर सर. तुम्ही पण सांगितले वाटतं आधी. अरे किती वेळा सांगतो मी? 100 एक एक गोष्ट तर 100 वेळा सांगू ना आपल्या क्लासमध्ये. चला. सर याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स याच्यात येत नाही ना? काही येते? नाही, ह्या सगळ्यांचे ते निगेटिव्ह होऊ शकतात. अच्छा अच्छा. ठीक आहे. हे सगळ्यांचे पॉझिटिव्ह, सगळ्यांचे निगेटिव्ह होऊ शकतात. ठीक आहे ना. ओके. त्याला आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणतो. हा, येस सर. हे लिहिले की मला सांगा. येस सर. झाले लिहून. लिहून हो झाले ना? सर. खाली एक नोट करा, खाली एक नोट करा. वरील सर्व सेंटेन्सेसचे होकारार्थी, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो, अफर्मेटिव्ह, आणि नकारार्थी, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणतात, निगेटिव्ह, होतात. सगळ्यांचे. झालं सर. डन. येस सर. चला आता परत पहिल्यापासून सुरुवात करूयात, म्हणजे कळेल. आता आपल्याला हे एवढं कम्प्लीट करायचं. हा, जेवढं कव्हर करता येईल तेवढं करूयात. काही एवढं हे पण नाही आहे, हार्ड अँड फास्ट पण नाही आहे, पण पॉईंट समजला पाहिजे कमीत कमी ना. चला फंक्शन वरचे बघू पहिल्यांदा आपण. हा, डिक्लेरेटिव्ह. याची काय वैशिष्ट्य सांगा, खासियत काय याची? याची स्पेशालिटी काय आहे? सिम्पल एक्सप्रेशन. सिंपल एक्सप्रेशन असतं, पण याचा एक पॅटर्न ठरलेला आहे ना. याचा पॅटर्न ठरलेला आहे. कोणता? SVO. हा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. येस सर. क्लिअर? हो. हो सर. SVO पॅटर्न मध्ये असतं ब्रेक. त्याचं होकारार्थी नकारार्थी आता पण मग लिहिलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण त्याचे असतात, है ना. हो. सांगा चला उदाहरणार्थ कोणते पण वाक्य सांगा, तुम्हाला जे जे माहिती कोणते पण सांगा, एक्झाम्पल्स. कोणतं पण सांगा. आय, यू, देवी, ही, शी पासून सुरू झालेलं, माय मदर, फादर, तुम्हाला जे येईल ते सांगा पटपट. आपल्याकडे एवढा वेळ नाही. कोणतं एक वाक्य सांगा, तुम्हाला जे आवडेल ते. आय लव्ह यू इथून बोला. राम गोज टू स्कूल. राम गोज टू स्कूल, बरोबर. आता याच्यामध्ये हा कोण आहे? सब्जेक्ट. हा कोण आहे? वर्ब. ऑब्जेक्ट असतं किंवा नसतं हे आपण पहिल्यांदा शिकलो. आठवतं तुम्हाला? वर्ब शिकलो आपण तेव्हा. हो सर. आठवतंय का नाही आठवतंय? हा,
आठवतंय हो. सर. जर त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट असलं त्याला आपण कोणतं म्हणतो, ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आठवतंय ना? हो हो हो. आणि जर त्यामध्ये ऑब्जेक्ट नसलं तर आपण त्याला काय म्हणतो, इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह. मराठीमधून त्यांना काय म्हणतो आपण, सकर्मक आणि अकर्मक अकर्मक. अकर्मक. याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे, त्यामुळे हे काय आपलं इनट्रान्झिटिव्ह सेंटेन्स आहे ना. ट्रान्झिटिव्ह मुळे काय होतं, चेंज द व्हॉइस वगैरे करता येतं त्याचं. हा, अजून एखादं घ्यायचं सांगा. शी कॅन डू इट व्हेरी वेल आहे ना. शी कॅन डू इट व्हेरी वेल. सब्जेक्ट कोणता आहे, शी. कॅन डू ही एवढी मोठी काय त्यातली ऍक्शन म्हणजे वर्ब. इट हे काय त्यातलं ऑब्जेक्ट है ना. वेल हे काय त्याचं ऍडवर्ब. हे कोण आहे, ऍडवर्बचं पण ऍडवर्ब. आठवते का? अरे ऍडवर्ब मध्ये शिकलो होतो आपण, आठवते का नाही? येस सर. ऍडवर्बचं पण ऍडवर्ब है ना. ऍडवर्ब कोणाकोणाबद्दल माहिती सांगतो सांगा मला फटाफट. बोला, ऍडवर्ब कुणाबद्दल माहिती सांगतो? फक्त क्रियापदाबद्दल? वर्ब बद्दल. फक्त वर्ब बद्दलच का? बद्दल, ऍडवर्ब बद्दल आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा. ऍडजेक्टिव्ह बद्दल सर. यार जितकं शिकवलं नाही तेवढं क्लिअर करत जा रे. हा, ऍफर्मेटिव्ह पण सेंटेन्स असणार आणि निगेटिव्ह पण सेंटेन्स असणार. दोन्ही पण बघू आपण, काय अडचण नाही. ऍफर्मेटिव्ह होते ना, एखादं निगेटिव्ह घ्या. वी शुड नॉट अवॉइड दिस. शुड नॉट अवॉइड म्हटले ना. वी शुड नॉट अवॉइड दिस. आपण हे अवॉइड करायला नाही पाहिजे. नॉट आलं की नाही याच्यामध्ये, हे निगेटिव्ह आहे. तरी पण हे कोणतं वाक्य आहे, असर्टिव्ह आहे की नाही असर्टिव्ह? हो. कारण अगोदर सब्जेक्ट मग काय वर्ब. ऑब्जेक्ट आला याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स. राईट. They didn't see us. त्यांनी आम्हाला बघितलं नाही है ना. त्यांनी आम्हाला पाहिलं नाही. Didn't see us. नेगेटिव्ह सेंटेन्स झाला की नाही? हे बोलत चला. बोलले नाही ना याचा अर्थ तुम्हाला ते समजत नाही असं मी घेणार. ज्यांना बोलायचं नाही त्यांनी टाईप करा. कम अप. हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं बरोबर. सर. हे पण कोण झालं, निगेटिव्ह. हे कोण आहे, ऍफर्मेटिव्ह. हे पण कोण आहे, ऍफर्मेटिव्ह. पण या सगळ्यांचे पप्पा कोण आहे, डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह म्हणजेच कोण, ऍसर्टिव्ह. कळलं का? हो सर. एकाच मुलाचे घरी एक नाव शाळेत एक नाव असतं ना. याचं घरी शाळेत नाव डिक्लेरेटिव्ह, घरी नाव ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे ऍफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण असतात. क्लिअर? बोला. येस. येस सर. कसं काय आला? हो सर. आता जर सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मधलं असलं, उलट जरी असलं म्हणजे ऑब्जेक्ट जरी असलं अगोदर, हा ऑब्जेक्ट वर्ब आणि मग बाय करून सब्जेक्ट, तर ते पण वाक्य ऍसर्टिव्हच असणार. हा, काळजी करायचं काही कारण नाहीये. बघा, दिस कॅन बी स्टॉप्ड. दिस कॅन बी स्टॉप्ड. हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे की नाही? ऍक्च्युली हा ऑब्जेक्ट आहे, हा कोण आहे, वर्ब आहे. आणि इकडे सब्जेक्टला बाय अस वगैरे असणार, बाय देम. राईट. हा इथून इथपर्यंत वर्ब आहे. देम आता दिसायला ऑब्जेक्ट आहे पण तसा सब्जेक्ट आहे. तुम्हाला समजतंय का? हा दिसायला कोण आहे, ऑब्जेक्ट. पण असायला कोण आहे, हा सब्जेक्ट. हा दिसायला कोण आहे, ऑब्जेक्ट. पण असायला कोण आहे, हा सब्जेक्ट. हे कळतं का तुम्हाला? बघा बरं मी काय म्हटलं ते. येस ऑर नो? परत सांगू का? येस सर. बोलले नाही तर मला कसं कळणार सांगायचं का नाही? बोलत नाही काय नाही. सांगा सर. हे बघ, वाक्याच्या सुरुवातीला आलाय म्हणजे हा सब्जेक्ट आहे बरोबर. हो. राईट.
वाक्याच्या सुरुवातीला येणारा जो स्टार्टर असतो तो सब्जेक्ट असतो. इथपर्यंत क्लिअर आहे ना? हो सर. म्हणजे ह्या अँगलने जर बघितलं की हा एक Yes, sir. नंबरला आलाय, यावरून हा कोण असला पाहिजे? सब्जेक्ट असला पाहिजे, Subject. बरोबर. पण हा ऍक्टिव्ह व्हॉइस नाही आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे, कारण बी प्लस V3 आलाय. मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अगोदर कोण येतो? ऑब्जेक्ट येतो, राईट ना? म्हणजे दिसायला ऑब्जेक्ट आहे हा, परंतु ह्या वाक्यामध्ये कसलं काम करतोय? सब्जेक्टचं काम करतोय. हे कळून घ्या. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जो दिसायला ऑब्जेक्ट दिसतो आपल्याला, द बॉक्स, द शीप, द स्कूल, द गेट, हे ऑब्जेक्ट आहे की नाही? द पेन, हा बोला बोला फटाफट, ऑब्जेक्ट आहे की नाही आहे? हा, हो आहे, सर. sir. द माउस, द हो पेन, सर. द डस्टर, है ना, द बुक. हे तसं बघितलं तर कोण आहे? ऑब्जेक्ट आहे, काही सब्जेक्ट नाही आहे, ऑब्जेक्ट आहे. ते सुरुवातीला आले तसे ते ऑब्जेक्टच आहे, परंतु ते खरं कोणाच्या जागेवरून बसले? सब्जेक्टच्या जागेवरून बसले ना. म्हणजे तसे ते ऑब्जेक्ट आहेत, पण असे कोण होतात? ते सब्जेक्ट होतात. सुरुवातीला येतात ते पॅटर्न उलटा पालटा काही पण असो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असो, ऑब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट असो, काही पण असो, त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. कळलं का इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? Sir. बोलत चला, आम्हाला कळतंय नाही कळतंय म्हणून, मग मला पुढे जायला. Yes, sir. नाही तर मी काहीच विचारणार नाही, हा सन 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 संपून टाकेल. तसं पाहिजे का तुम्हाला? नाही sir. No, sir. रिस्पॉन्स करत चला. मला हे संपवायला काय 2 दिवसात संपवून टाकेन मी, पण मला वाटतं बाबा चला बिचारे लांबून लांबून थकून भागून सगळेजण जॉईन होतात, आपल्याला समजत नाही कन्सेप्ट बऱ्याच वेळेला. याचा अर्थ आपण नुसतं बघत राहायचं का टुक्कू मुक्कू बघतोय चांगलं, असं आहे का? नाही ना, बोललं पाहिजे. जर तुम्ही बोललात मला समजेल, नाही बोललं तुम्हाला काही नाही कळणार. हं? आता बघा, असर्टिव्ह सेंटेन्स सगळ्यांना समजले? ओके. Okay. हो सर. हो sir. आता एक तर प्रश्न येणार. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची का, जसं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे पॅटर्न पक्का लक्षात ठेवायचा. हे तिघ जण लक्ष ठेवायचे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, ते उलटे पण होऊ शकतात. ऑब्जेक्ट हो, वर्ब हो. सब्जेक्ट होऊ शकतात. बिलकुल, इंटरचेंज जरी झाले तरी काही अडचण नाही. बस. आता पुढचा भाग बघा. वाक्यात कधी कधी आपल्याला मेक इट असर्टिव्ह नावाचा प्रश्न असतो, ते समजून घ्या. तुम्हाला असर्टिव्ह कळला आता. हा, काय असर्टिव्ह? SVO किंवा OVS, हा Yes. पॅटर्न आहे. त्यांनी म्हटलं मेक इट असर्टिव्ह. तुम्हाला एक वाक्य दिलं कोणतं पण, आणि तुम्हाला सांगितलं की हे सरळ करून दाखवा. ओके. आता तुम्ही ते जेव्हा सरळ कराल, तुम्ही ते पॉझिटिव्ह करा, निगेटिव्ह करा, काही फरक पडत नाही, सरळ करायचं फक्त नीट. ओके, समजून घ्या. आता आहे असं बघा, हु आर यू, याचा अर्थ काय झाला सांगा मला? तू कोण आहे? तू कोण तू आहे? कोण आहेस? बरं, आता हा प्रश्न आहे, येड्याला पण कळेल हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हावरून, राईट? हो सर. मला काय करायला लावलं? त्याला सरळ करायला लावलं. हा, जर तुम्हाला सरळ करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काय टाकावं लागेल? एक सब्जेक्ट टाकावं लागेल, एक वर्ब टाकावं लागेल, है ना? हो की नाही? हो sir. SV पॅटर्न फॉलो करावं लागेल ना. हा, हो. हो sir. जेव्हा प्रश्न असतो ना, त्याचं उत्तर काय येईल? गेस करा. तू कोण आहे रे? याचं खरं उत्तर हे, मला नाही माहित तू कोण आहे. हे कळलं का सूरज? हो, हो, sir. बिलकुल. हो. हु आर यू, कोण आहे तू? याचं खरं उत्तर काय? तू कोण आहे हे मला माहित नाहीये. नीट समजून घ्या. या प्रश्नाचं असर्टिव्ह करताना अशी सुरुवात करा, आय डोंट नो, मला माहित नाहीये तू कोण आहेस ते, आणि मग सरळ करायचं त्याला. हु यू आर, यू आर करायचं म्हणजे फुल स्टॉप होतो. अर्थी कळतं का बघ तुला? सर. हो. किंवा आय डोंट नो यू, असं केलं तरी पण चालेल. समजलं का नाही समजलं? बोलत चला. तुम्हाला प्रश्न विचारतील, असर्टिव्ह करा, कसं करणार ते सांगतोय मी आता. असर्टिव्ह कळलं सगळ्यांना, SVO किंवा OVS असणार. हो परंतु सर. कोणतंही वाक्य दिलं, प्रश्न दिला, तुम्हाला म्हटलं करायचं असर्टिव्ह, किंवा खाली आम्ही 4 ऑप्शन सांगतो, त्यातलं ओळखा याचं खरं असर्टिव्ह कोणतं आहे. काय लक्षात ठेवणार? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं पाहिजे, आणि त्यात प्रश्नचिन्ह नको, बरोबर?
याला जर आपण हु आर यू म्हटलं तर प्रश्न होईल की नाही? हो सर. आपल्याला प्रश्न नाही पाहिजे म्हणून यू आर करून घ्यायचं. छोट्या छोट्या गोष्टी नोट आउट करा. साध्या वाक्यामध्ये लिहा सगळ्यांनी. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब हे नेहमी सब्जेक्टच्या नंतर येते. लिहा बरं पटपट आणि मला सांगा लिहिलं का ते. पुन्हा सांगतो मी. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब हे नेहमी सब्जेक्टच्या नंतर येते. रोहिणीताई लिहिताय का तुम्ही? मला सांगा. श्रद्धा, संस्कृती, सूरज. अरे लिहिताय का रोहिणी? यस सर, लिहून झाले सर, लिहून लिहितोय झाले लिहून झाले सर. हो सर. बोलत नाही लोक. झालं सर. बघा परत एक सोपं वाक्य सांगतो तुम्हाला. व्हॉट इज युअर नेम? हा प्रश्न आहे बरोबर. बोलत राहा. सूरज, सर. हेमंत बोलत राहा. याचं हो. आता हे कोणता आहे? प्रश्न आहे ना हा. हो त्याचं सर. साधं वाक्य करायचं. बोला याचं उत्तर काय होऊ आय डोंट शकतं? नो युअर नेम. करेक्ट. हे उत्तर आहे त्याचं. हे काय झालं तुमचं? असर्टिव्ह केलंय. आय डोंट नो युअर नेम. फुल स्टॉप. Who will save you? चला कोण वाचवेल तुला आता? अब तुझे कौन बचाएगा? प्रश्न आहे. साधं करा त्याचं. तुला आता कोण वाचवेल याचं उत्तर काय असू शकतं? गेस. मराठीतून गेस करा. सर आय डोंट नो हु विल सेव्ह यू असं येईल का? नाही ना. नो वन म्हणा ना अगोदर. हा, नो वन सेव्ह. सोपं करा ना. असं नाही होणार का? नो वन विल सेव्ह यू. हो एक सर. की नाही येणार? येणार सर, बरोबर. हे समजून घ्या. पॉझिटिव्ह प्रश्न असला तर निगेटिव्ह उत्तर येतं. पॉझिटिव्ह प्रश्न असला निगेटिव्ह उत्तर येतं. पॉझिटिव्ह प्रश्न असला की निगेटिव्ह उत्तर येतं. असर्टिव्ह मध्ये लिहून ठेवा. असर्टिव्ह करताना प्रश्न जर पॉझिटिव्ह असला तर त्याचं निगेटिव्ह उत्तर लिहायचं. झालं का? हो सर. येस सर. तुम्ही बोलले नाही ना, मी समजून गेलो तुम्हाला सगळं कळतंय. मी पुढे जाईल पळत. व्हॉट विल हॅपन? हे वाक्य पुढे काही पण वापरू शकतो आपण. पुढे काही येऊ शकतो. त्याचं काही टेन्शन नका घेऊ. खरी मेक इथे आहे हे कळत नाही आपल्याला. सांगा व्हॉट विल हॅपन. उत्तर काय येईल? मराठीतून सांगा. नथिंग विल हॅपन. हा, काय होईल? काहीच नाही होणार. नथिंग विल हॅपन. हेमंत, कळतंय का तुम्हाला हे? हो सर. हो. सरळ त्या प्रश्नाला मराठीत विचार करायचा. हो. ओके. पॉझिटिव्ह प्रश्न असला निगेटिव्ह उत्तर द्यायचं. बिलकुल. हा. झालं. मला वाटतं सगळ्यांना कळलंय प्रश्न असल्यावर असर्टिव्ह कसं करतात. हो सर. हो सर. बघा आता प्रश्न वगळून दुसऱ्या प्रकारचं वाक्य एक घेऊ. त्याचं पण असर्टिव्ह करू. वाचा. हाऊ डेंजरस. हाऊ डेंजरस. बापरे, किती डेंजरस. याचं साधं वाक्य करायचं आपल्याला असर्टिव्ह. बोला. सो डेंजरस येईल का सर? आता ह्याचं उत्तर असायला पाहिजे मराठीतून, हे खूप डेंजरस आहे. हे खूप डेंजरस आहे. इट इज सो डेंजरस. शाबास. इट इज सो डेंजरस.
इट इज व्हेरी डेंजरस. हा, कळलं का नाही कळलं? हो सर. यू आर सो डेंजरस. काही मनाने टाका, सब्जेक्ट आणि वर्ब आला पाहिजे. पण इथे निगेटिव्ह करायचं म्हणजे प्रश्नाचं निगेटिव्ह करायचं ते. अच्छा, प्रश्न आहे का प्रत्येक हा? वाक्याचं नाही का? अच्छा एक्सक्लेमेटरी. हे एक्सक्लेमेटरी आहे ना. आता हे कोणतं उद्गारवाचक दिसतंय ना चिन्ह, हा हा. लिहा, नोट करून घ्या सगळ्यांनी. प्रश्न असला तर निगेटिव्ह करा, उद्गार चिन्ह असल्यावर नाही. हा, चला. हाऊ पॉवरफुल. थोडं वाढवतो आता. दिस मशीन इज. हे मशीन किती पॉवरफुल आहे? बोला उत्तर काय येईल? दिस मशीन इज व्हेरी पॉवरफुल. एकदम गुड, एकदम ग्रेट, शाबास. शेवटून सुरुवात करायची, याचा सब्जेक्ट शेवटी असतो. हा, सूरज समजतंय? गायब. प्रतीक्षा समजते बाळा? समजतंय सर. समजतंय तसं ते हे केलेलं होतं. हा, याचा सब्जेक्ट असतो शेवटी. सब्जेक्ट आणि वर्ब असतो इकडे. हा, तोच उचलून आणायचा इकडे. काय उत्तर येईल याचं? दिस मशीन इज व्हेरी पॉवरफुल. हाऊ बॅड सांगा. इट इज बॅड. इट इज सो बॅड. इट इज सो बॅड. इट इज व्हेरी बॅड. तुम्ही काय करताय? एसर्टिव्ह बनवताय. हा, मी हे सांगतोय की वाक्याचे प्रकार कोणते असतात, आणि कधी कधी आपल्याला म्हटलेलं असतं याचं साधं वाक्य करून दाखवा बरं. उलटा पालटा काही पण येऊ, आपल्याला ते सांगता आलं पाहिजे ना, का नाही? सर. कसू? येस सर. चला, व्हॉट एन आयडिया. साधं करा, त्याचं एसर्टिव्ह करा. दिस आयडिया इज व्हेरी गुड. चालेल. दिस इज अ व्हेरी गुड आयडिया असं नसतं का झालं? हा, चालेल सर. कसंही करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. इट्स अ गुड आयडिया. दिस इज अ गुड आयडिया असं पण चालेल. What a great personality. सांगा. He has a great personality. गुड. म्हणजे इथं थोडं थोडं आपलं लॉजिक पण लावायचं आपल्याला. हा, he has a great personality. What a joke. द जोक इज व्हेरी फनी. अरे इट इज म्हण ना. इट इज, दिस इज. सुरुवात करा. दिस इज ने, इट इज ने सुरुवात करायचा प्रयत्न होत नाही का? कर बरं. दिस जोक इज व्हेरी फनी. जोक पण म्हणायचं. जोकला घ्यायचं नाही का? घेतलं होतं सर. परत घे. इट इज ने सुरुवात कर, शेवटपर्यंत म्हण. दिस जोक इज व्हेरी फनी. चालेल. तू असं म्हणू शकलो असता आपण, दिस इज अ व्हेरी फनी जोक. दिस इज व्हेरी हिलेरियस जोक. है ना, काही पण म्हणू शकतो. जोक इज व्हेरी फनी असं पण चालेल. हा, दिस इज अ बिग जोक असंही म्हणू शकतो. काही पण म्हणा,
पण तुम्हाला हे समजतं का ते मला सांगा. समजतंय. सर Hooray, we won the match. हे वाक्य कोणतं एक्सक्लेमेटरी झालं परत ना. हे नंतर आपण घेणारच होतो, परंतु मी सगळे मिक्स करणार आहे आता. परंतु असर्टिव्ह कसं करायचं हे पण समजलं पाहिजे आपल्याला, बरोबर. हुर्रे वी वोन द मॅच. इकडे उद्गार चिन्ह आल्यावर इकडे द्यायची गरज नाही. हा, हो सर. इकडे फुल स्टॉप द्यायचा. आता हुर्रे वी वोन द मॅच, हुर्रे मध्ये कोणती भावना लपली मला सांगा. आनंद आहे का दुःख आहे का आनंद आहे. आनंद आहे. काय आनंद आहे ना. हो. मग लिहायचं इट इज व्हेरी काय हॅपी थिंग ना. काय म्हणता येईल त्याला, जॉयस थिंग. इट्स व्हेरी एन्जॉईंग थिंग. इट्स व्हेरी ग्रेट थिंग. काही पण म्हणा. इट्स व्हेरी ग्रेट दॅट. इट्स व्हेरी ग्रेट थिंग दॅट. दॅट पण करून टाकायचं. दिस इज व्हेरी हॅपी थिंग दॅट. दिस इज व्हेरी जॉयस थिंग दॅट. दिस इज व्हेरी एन्जॉईंग थिंग दॅट. काही पण म्हणा. थिंग नाही टाकलं तरी एन्जॉईंग दॅट, व्हेरी हॅपी दॅट, व्हेरी ग्लॅड टू से दॅट, असं काही पण म्हणा. आपल्याला इथं सब्जेक्ट सापडला, वर्ब सापडला, झालं आपलं काम. हा, हे पुढच्याला कॅरी करायचं पुढे. वी वोन द मॅच. तर इट इज ग्रेट प्लेजर पण येऊ शकतं ना. हो, तरी झालं. इट इज ग्रेट प्लेजर दॅट. हा, ओ गॉड he died. इट इज सो सॅड. एकदम बरोबर. इट इज सो सॅड. दॅट म्हणायचं. हा, it died. Full stop. झालं सर. झालं. हो. बघा, हा आपण काय काय घेतोय. मी एक प्रश्न घेतला, याचं आपण साधं करून बघितलं. एक उद्गारार्थी वाक्य घेतलं, त्याचं आपण एक साधं करून घेतलं, है ना. एक आज्ञा घेऊन बघू आणि त्याचं पण आपल्याला जमतंय का बघू. ठीक आहे. गेट आउट. ही काय आता ऑर्डर आहे ना. हो सर. येस सर. चला आता याचं साधं करायचं आहे. हा, यू कॅन गो आउट येणार का सर. नाही, इथे लिहायचं यू आर ऑर्डर्ड असं लिहायचं. हा, ओके. यू आर ऑर्डर्ड टू गेट आउट. हाच त्याचा पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं. हो सर. इथे नोट करून ठेवलं तरी चालेल, याचा पॅसिव्ह व्हॉइस आहे हा म्हणून. हेमंत सर समजतंय का. हो सर. जेव्हा एखादं ऑर्डरचं सेंटेन्स येईल, त्याच्या अलीकडे यू आर ऑर्डर टू, यू आर रिक्वेस्टेड टू, हा, यू आर सजेस्टेड टू असं म्हणायचं अगोदर. म्हणजे ते काय होऊन जातं, एसर्टिव्ह साधं वाक्य बनतं. मग हा, टेन्शन नाही घ्यायचं. त्याला विधानार्थी म्हटलं जातं ना. याला शुद्ध मराठीमध्ये आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. प्लीज लीव मी अलोन. कृपया मला एकटं सोडा, आहे ना. प्लीज लिव्ह मी अलोन म्हणजे काय, कृपया मला एकटं सोडा. मला नोटा मोजायचे बॅग मधल्या.
You are requested बरोबर, to leave alone. एकदम बरोबर. हे रिक्वेस्ट You are requested to leave me alone. करेक्ट, एकदम बरोबर. शाबास, हुशार झाले आता. You are requested to leave me alone. Play on that ground, on the ground. हे सजेशन पण असू शकते ना? हो sir. You are suggested to play on the ground. Correct. You are suggested. समजतंय का नाही समजतंय? सूरज, समजतंय. रोहिणी, श्रद्धा, संस्कृती, अवधूत, समजते सर. बाकीच्या लेडीज मंडळचा काय काहीचा आवाजच येत नाही. समजतंय sir. काय माहिती काय करता काय माहिती. नंतर माझी बदनामी करू नका एवढीच कृपया विनंती आहे. हं? उसुका, येस. असं काही कंपल्सरी नाही ना की दरवेळेला वाक्यात पॉझिटिव्हच ऑर्डर राहील ना, निगेटिव्ह पण राहील ना. Yes. डोंट मूव्ह ही पण ऑर्डर होऊ शकते ना. डोंट मूव्ह होईल ना? हो sir. काय You उत्तर are येईल? ordered to don't move. नाही? नाही, डोंट नाही करायचं, हा नॉट टू करायचं. ठीक आहे. Not to move. यू आर ऑर्डर्ड आणि डोंटच्या ऐवजी काय करायचं? नॉट टू. राहील का लक्षात? हो sir. घेऊन घ्या खाली स्टार करून. डोंट असेल तर नॉट टू म्हणावे. प्लीज डोंट टेल माय ब्रदर. You are requested not to tell my brother. एकदम बरोबर, हुशार. नॉट टू ला अंडरलाईन करून घेत चला. आपण जे पण काही नवीन शिकतो ना त्याला नेहमी अंडरलाईन केलं पाहिजे. अच्छा हे नवीन शिकायला मिळालं है ना. या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्येच करणं अपेक्षित आहे का? आपण इथे आय वगैरे असं टाकलं तर ते चुकीचं होईल का? कसं? म्हणजे आय ही असं काहीतरी टाकलं समजा आता प्लीज डोंट टेल माय ब्रदर, हा तर इथे यू आर रिक्वेस्टेड असं म्हणजे आय रिक्वेस्ट यू नॉट टू टेल माय ब्रदर, हे बरोबर होईल? हो बरोबर येईल ना. जर तुम्ही असं म्हटलं ना आय रिक्वेस्ट यू तरी चालेल. अच्छा. आणि तरी पण नॉट टू ठेवायचं. हा आय रिक्वेस्ट यू नॉट टू टेल माय ब्रदर असंही चालेल. हे पॅसिव्ह व्हॉइसचं मला एक मगाशी क्लिक झालं म्हणून सांगितलं. यू आर ऑर्डर्ड हे जास्त सोयीने बोललं जातं. ठीक आहे. आय रिक्वेस्ट यू, आय ऑर्डर यू असं म्हटलं तरी चालतंय, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. अच्छा. झालं? हो येस. sir. येस सर. हो. Sir. हो. चला ऍसर्टिव्ह कळलं आपल्याला सगळ्यांना. सगळ्यांना कळलं ऍसर्टिव्ह काय असतं ते? हा SVO पॅटर्न असतो. त्याचं उलट पण असू शकतो OVS. त्याला बाय टाकलेलं असणार
आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब महत्वाचं आहे त्याच्यासाठी. प्रश्न असो, एक्सक्लेमेटरी वाक्य असो, आज्ञार्थी वाक्य असो, कोणत्याही वाक्याचं आपल्याला साधं वाक्य करता आलं पाहिजे. पेपरला विचारतात ते. हा चला दुसरं कोणतं होतं सांगा फटाफट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं बाबा? आज्ञार्थी. आपण बघितलं तेच होतं ना. हो, आपलं सॉरी आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. हा पेपरला हा प्रश्न नसतो की याचा आज्ञार्थी करा. प्रश्न हा असतो की अफर्मेटिव्ह याचा असर्टिव्ह करा. हा चला याची खासियत काय सांगा फटाफट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं सांगा. कमांड, सजेशन किंवा ऑर्डर दिलेली असते त्याच्यात. हो, पण कसं ओळखायचं? आय थिंक स्टार्टिंगला वर्ब येत असतो. ग्रेट. लिहा मग सगळ्यांनी. याच्या सुरुवातीला काय काय येतं सांगा. बोला काय काय येतं सुरुवातीला. काय काय माहिती तुम्हाला? बोला. मेन वर्ब. मेन वर्ब. मेन वर्ब. अजून काय येतं सांगा. त्याचं निगेटिव्ह असेल तर डोंट येणार है ना. त्याचं निगेटिव्ह असेल तर डोंट येणार ना. मेन वर्बचं असेल गो असेल तर डोंट गो येणार. बरोबर. ते पण लिहून घ्या. पहिलं अक्षर कॅपिटल असणार हे लिहिलं का? हे वाक्याच्या सुरुवातीला येणार म्हणजे याचं पहिलं अक्षर काय होणार? कॅपिटल होणार ना. कॅपिटल. कॅपिटल. पण लिहून ठेवा. पहिले अक्षर कॅपिटल. पहिले अक्षर मोठे कॅपिटल. बरं अजून सांगा सुरुवात कशा कशाने येणार. तर झालं का एवढं? दोनच असणार का? आता आपण रिक्वेस्टचे वाक्य सुरू बघितले तर कशाने सुरू झाले होते? प्लीज ने ना. अरे आता नाही का बघितले 2 मिनिटापूर्वी? प्लीज. त्याने पण सुरुवात होऊ शकते ना मग वाक्याची. एक्सक्लामेटरी वर्ड्स. कशाची? आज्ञार्थी वाक्याला? हा नाही नाही. अजून सांगा. कधी कधी हे वाक्य लेटने पण सुरू होतं बघा. लेट मी स्पीकचा अर्थ काय झाला? लेट मी स्पीक. मला बोलू दे. ती पण एक ऑर्डर रिक्वेस्ट झाली का नाही? थांबव मला बोलू दे है ना. ते पण घेऊन टाका. लेटने पण सुरुवात होते याची. नेव्हरने पण सुरुवात होते याची. ऑलवेजने पण सुरुवात होते. माहिती का तुम्हाला? या गोष्टी कधी बघितल्या का तुम्ही? मला सांगा. बोला. बोलत नाही ना रे तुम्ही. आता म्हणा ना. अहो आम्ही अशा वेळेला लिहित असतो. बोलायचं आम्हाला लिहून घ्यावं लागतं. काइंडलीने पण सुरुवात होते ना. हो सर. आय रिक्वेस्ट यू म्हटलं तर साधं वाक्य होऊन जाईल. यू आर रिक्वेस्टेड म्हटलं तरी पण साधं वाक्य होऊन जाईल. हे कळलं का तुम्हाला? चला मग या सगळ्यांचं एक एक वाक्य सांगा. जे मला कळेल तुम्हाला कळलं की नाही. प्लीज स्विच ऑन द फॅन. पहिल्यापासून चला. मेन वर्बने सुरुवात करा. मेन वर्ब घ्या. सर ओपन द डोअर. लिहा सगळेजण. ओपन द डोअर. लिहिता येईल ना सगळ्यांना ऐकून ऐकून का नाही? यायलाच पाहिजे. ओपन द डोअर. चला पुढे. Don't go there. हा Go there. डोंट गो देअर. लिहा. व्हरायटी सांगा म्हणजे सगळ्यांना आनंद मिळेल. डोंट गो देअर. पुढे. आता हे कॅपिटल झालं. इकडे या. इकडे आता प्लीज वाला सांगा. प्लीज स्विच ऑन द फॅन. व्हेरी गुड. लिहा. प्लीज स्विच ऑन द फॅन. व्हेरी गुड. सगळेजण लिहिताय ना. लिहा सगळ्यांनी कंपल्सरी. हो सर. लेट. लेट द डोअर बी ओपन. लेट द डोअर बी ओपन. चालतंय. लेट द डोअर बी ओपन. दरवाजा उघडला जाऊ दे ना.
लेट मी स्पीक असं सोपे सोपे घ्या ना. लेट मला बोलू द्या है ना. Let me go. लेट माय फादर कम. सोपे घ्यायचे. Sir, let me go. लेट मी गो. बरोबर. लिहा लिहा. सगळेजण लिहिताय ना. लिहा. हो. लेटचे वाक्य लिहा. बरेच वेळेला कळत नाही आपल्याला. लेटचा अर्थ होतो एखाद्याला एखादं काम करू देणे. ते पण लिहून ठेवा माहित नसेल तर. चला पुढे. नेव्हरचं सांगा. Never do this again. लिहा. नेव्हर डू दिस अगेन. नेव्हर ट्राय दॅट. नेव्हर इन्सल्ट युअर पेरेंट्स. नेव्हरचं भरपूर लिहिता येईल ना. नेव्हर म्हणजे काय. कधीही नाही. कधी कधीही नाही. नाही. एन कॅपिटल करताय ना त्याचा. नाही हो. हो sir. येस हो. सर. अजून. Always go to school in time. ऑलवेज गो टू स्कूल इन टाइम. ऑलवेज फॉलो दिस रूल है ना. काइंडली. काइंडली रिक्वेस्ट टू यू. हा काय सांगितलं. काइंडली रिक्वेस्ट टू यू. नाही नाही. काइंडलीच्या नंतर रिक्वेस्ट डायरेक्ट करूनच टाकायची. काय रिक्वेस्ट आहे तीच बोला. काय सांगायचं काइंडली ते बोला ना. काइंडली फक्त नावाला आहे नंतर ऑर्डरच करायची Okay. त्याला. बोला. काइंडली सबमिट दिस फॉर्म. काइंडली रिमूव्ह युअर शूज आउटसाइड. काइंडली सीट हिअर असं म्हणावं लागेल ना. हो. बोला ना मग तसं वेगळं काहीतरी. अजून कोणतरी सांगा. प्रतीक्षा, आरती, श्रद्धा. बोला. संस्कृती, सूरज. बोला बोला. काइंडली काय करायचं बोला. रोहिणी. काइंडली रीड द इन्स्ट्रक्शन. करेक्ट. हे बघा जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हाच तुमचं निम्म्याच्या वर लर्न झालेलं असतं. त्यामुळे जे गप्प बसणारे प्राणी आहे ना त्यांनी बोलायला घ्या. बोला. विनंती करतो तुम्हाला मी. आपण बोलत नाही ना म्हणून आपल्याला येत नाही. जे पण अडचणी आहे ना ते आपण कधी बोलत नाही. एक्सप्रेस होत नाही म्हणून मग येत नाही आपल्याला. Kindly look into this matter. करेक्ट. Kindly remove this garbage. एकदम बरोबर. कधी कधी डोंटच्या ऐवजी असं एक वाक्य असतं. ट्राय दॅट नॉट. डू दॅट नॉट असं पण कधी कधी केलेलं असं उलट पालट. हा ते पण तसंच असतं वाक्य. बरं सगळ्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कळलं. ऑर्डर रिक्वेस्ट सजेस्ट कळलं. Yes. हो सर. मला काही डाऊट याच्यामध्ये. No, नाही sir. sir. नेगेटिव्ह असलं तरी पण जाईल ना असंच. डोंट सर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जसं आपण स्टार्टिंगला जर मेन वर्ब घेतो मग शेवटी फक्त फुल स्टॉपच द्यायचा ना बाकी मग. शुअर. शेवटी फुल स्टॉपच येणार ना. ओके. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला पण फुल स्टॉप येणार. ऍसर्टिव्ह सेंटेन्सला फुल स्टॉप येणार. ऍफर्मेटिव्हला फुल स्टॉप येणार है ना. ओके. वाक्य कोणत्या प्रकारचं त्याच्यावरती येणार ते फुल स्टॉप. क्वेश्चन किंवा काय येणार है ना. चला तिसरा आता. कोणता तिसरा आहे वेळ आपल्याकडे अजून. बोला. Interrogative. बोला बोला. इंट्रोगेटिव्ह सर. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे मराठीतून कोणता प्रश्न. प्रश्नार्थी वाक्य ना. प्रश्नार्थक. प्रश्नार्थी क्वेश्चन ना. डन. हो sir. इंग्रजीत प्रश्न किती प्रकारे विचारतो आपण. 2 प्रकारे. सर एक WH क्वेश्चन्स आणि एक शाबास. ज्यांचं उत्तर येस आणि नो येतं असे. ज्याचं उत्तर येस नो येतं त्याला काय म्हणतात रे. बोला. 3 प्रश्न 3 प्रकारचे विचारतात. 3 करून घ्या. तुम्हाला 3 सांगतो मी.
ज्याचं उत्तर येस नो ने येतं त्याला आपण काय म्हणतो? हे काय झालं? बोला ना. ज्याचं उत्तर येस किंवा नो ने येतं ना प्रश्न, डू यू लाईक दिस, डिड शी गो देअर, यांना तुम्ही कोणते प्रश्न म्हणता? अरे बोला रा. सुरेश, रोहिणीताई बोला ना. काय नुसतं ऐकायला आहे का आपण इथे? बोला ना. हेमंत सर. नाही सर माहित. माहिती सर. काय रे तुम्ही? मजाक करता ना? मुद्दाम करता ना असं? मुद्दाम करता, मला माहिती आहे. लिहा. त्यांना आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो. लिहून ठेवा. त्यांचं उत्तर येस किंवा नो येतं. लिहिलं का? हो सर, लिहिलं. दुसरा कोणता? WH क्वेश्चन. कसा ओळखायचा तो? त्याची सुरुवात WH ने होते. WH म्हणजे काय? होते. क ने होते. क ने त्याची सुरुवात होते. काय, कोणी, कुठे, कधी, कोणाला, कसे, कोणतं, कसं वगैरे. तिसरा कोणता असतो सांगा? आता परत शांत बसतील, मला माहिती आहे. अरे सांगा, भाग घ्यायचा रे. कमॉन कमॉन. सूरज, काय तुम्ही उत्तर देत नाही बरं का? हे बरोबर नाही. तुमची परीक्षा आहे ना सूरज? हा सर. चॉईसच्या रिलेटेड असतं का सर क्वेश्चन? काय काय? चॉईस विचारायचे क्वेश्चन. डू यू लाईक दिस आणि तसे. हे झालं ना, डू यू लाईक दिस इकडं. ओके. क्वेश्चन टॅग सारखं असतं का? नाही, तो पण प्रश्नच आहे. तो पण व्हर्बल क्वेश्चनच असतो ना, क्वेश्चन टॅग वाला. इजंट इट, वॉजंट दॅट, है ना. तिसरा प्रकार असतो रेटोरिकल क्वेश्चन. या लिहून. रेटोरिकल म्हणजे ऐकलं नाही का आजपर्यंत कधी रेटोरिकल? नाही सर, नाही. मगाशी आपण एक वाक्य लिहिलं होतं, एक प्रश्न लिहिला होता. कोणता? अब तुम्हें कौन बचाएगा, बरोबर? हो सर. हु विल हु सेव्ह विल यू. सेव्ह यू. हु विल सेव्ह यू लिहिलं होतं ना? हो सर. जेव्हा एखाद्या वेळेला असा प्रश्न विचारला जातो की ज्याचं उत्तर त्या प्रश्नातच आहे, ओके, पुढच्याकडून उत्तराची अपेक्षा नसते, त्याचं उत्तर त्या प्रश्नातच असतं, त्याला म्हटलं जातं रेटोरिकल क्वेश्चन. उदाहरणार्थ, बिंडोक आहे का तू? बिंडोक आहे? आर याचं यू उत्तर मॅड? त्याच्यातच उत्तर त्याच्यातच आहे त्या प्रश्नाचं. काय तू बिंडोक तर वाटत नाही मला, असं उत्तर आहे ना याचं. अरे मरशील तिकडे, कोण वाचवेल तुला? कोण वाचवेल? याचं उत्तर त्याच्यातच आहे की नाही, तुला कोणी वाचवणार नाही, असंच म्हणायचंय की नाही? हो सर. प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच असतं, स्ट्रेस देण्यासाठी, फॉर एम्फसाइज किंवा स्ट्रेस, आपल्या मुद्द्यावर भर देण्यासाठी, जोर देण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी एक प्रश्न विचारलेला असतो, त्याला रेटोरिकल क्वेश्चन म्हणतात. तो आयदर वर्बल क्वेश्चन असू शकतो और WH असू शकतो, परंतु त्याची काय खासियत आहे? त्याचं उत्तर त्या प्रश्नामध्येच असलं पाहिजे. कळलं का? बघा, प्रश्न असा, हु नोज, कुणाला माहिती आहे? म्हणजेच काय? कोणालाच माहित नाही. नोबडी नोज. नोबडी. या प्रश्नात त्याचं उत्तर लपलेलं आहे. तो कोण आहे? रेटोरिकल क्वेश्चन. हे पण विचारतात कधी कधी, मेक इट्स रेटोरिकल क्वेश्चन. आपल्या डायरेक्ट बाउन्स गेलेलं असतं, आपण ऐकलेलंच नसतं कधी. होतं ना असं? बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये यांच्यावर थोडंसं काम करूया. ठीक आहे? येस
Yes, sir. Yes, sir. जे जे दररोज शिकता आहात ना त्याची प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. हा, सोपं हो जाईल सर. तुम्हाला. चला, थांबायचं इथे आज. ओके हो सर. सर. Yes, sir. चला, Yes. बाय, टेक केअर. बाय बाय. Right.